रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज मी द आर्ट ऑफ डीप थिंकिंग ही संकल्पना स्पष्ट करणार आहे. बऱ्याच वेळास आपण बऱ्याच व्हिडिओमधून ऐकतो, बऱ्याच व्यक्तींकडून ऐकतो, इवन मीही माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की जास्त विचार करायचा नाही. पण जास्त विचार करणं योग्य आहे की अयोग्य आहे, विचार करायचा की नाही, द आर्ट ऑफ डीप थिंकिंग नक्की संकल्पना आहेत तरी काय? ह्या संकल्पना जर तुम्हाला स्पष्ट करून घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती नीट लक्षपूर्वक ऐका, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकाल. बघा, एक गाव असतं ज्या गावामध्ये सूर्यप्रकाश पोहोचत नाही. आपल्या इथं जसं दगड माती आहेत तसं त्या गावामध्ये फक्त कोळसे असतात. गावाच्या परंपरेनुसार गावातल्या व्यक्तीला जर कोणतं काम करायचं असेल तर ती गावातली व्यक्ती ते कोळसे पेटवून त्याच्यापासून आग तयार करून त्या आगीच्या प्रकाशात त्यांचं काम करत असतात. एके दिवशी गावात एक व्यक्ती येतो आणि गावात येऊन गावातल्या प्रत्येक व्यक्तींना जेवण देतो. असा तो व्यक्ती 2 ते 3 महिने प्रत्येक आठवड्याला येऊन गावातल्या गावकऱ्यांना जेवण देतो. त्यावेळेस गावातल्या आजोबांना प्रश्न पडतो आणि ते आजोबा त्या व्यक्तीला प्रश्न विचारतात, का रे बाबा, तुला दर आठवड्याला 2 ते 3 महिने प्रत्येक गावकऱ्याला जेवण देणं कसं परवडतंय, नेमकं तू करतो काय? त्यावेळेस तो व्यक्ती आजोबांना उत्तर देतो, काही नाही आजोबा, मला तुमच्याच गावातून हिरे मिळतात, ते हिरे विकून नफा जो मला मिळतोय त्या नफ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी तुमच्या सोबत आनंदाचे 2 घास खातोय. त्यावेळेस गावातल्या व्यक्तींच्या आणि आजोबांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. गावातले व्यक्ती आणि आजोबा त्या व्यक्तीला प्रश्न विचारतात, कसं शक्य आहे, आम्ही एवढ्या वर्ष गावात आहोत पण आम्हाला एकदा सुद्धा हिरा सापडलेला नाहीये. त्यावेळेस तो व्यक्ती गावकऱ्यांना एक गोष्ट सांगतो. एका मुलाला चंदनाचा शोध लावायचा असतो म्हणून तो जंगलात जातो. जंगलात जात असताना त्याला तहान लागते म्हणून तो एका झोपडीत थांबतो. झोपडीत थांबून पाणी पित असताना त्याच्या लक्षात येतं की ते झोपडीतली माऊली चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी चंदनाचा लाकडाचा वापर करून स्वयंपाक तयार करते. त्यावेळेस तो मुलगा मनोमन हसतो, कारण त्याला माहित असतं त्या स्त्रीला, त्या माऊलीला त्या चंदनाच्या लाकडाबद्दल कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाहीये, त्याच्यामुळे तिला त्याचं महत्वच नाहीये. त्याचप्रमाणे तुम्हाला जर हिरा ओळखायचं असेल तर हिरा ओळखण्याचं जे नॉलेज आहे ते तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्हाला कोळशात हिरा दिसत नाहीये. गावातले व्यक्ती म्हणतात, आम्हाला शिकायचंय. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, ज्या वेळेस मी दर आठवड्याला गावात येईल त्यावेळेस आपण पारावर बसून शिकूयात. गावातल्या काही व्यक्ती हिरा पारखण्याचं प्रशिक्षण घेतात. काही महिन्यांनंतर गावातले व्यक्ती हिरा पारखण्यामध्ये तज्ञ होतात आणि त्या व्यक्तीला धन्यवाद देतात. त्यावेळेस तो व्यक्ती त्यांना एक वाक्य सांगतो, ज्या वाक्यामध्ये द आर्ट ऑफ डीप थिंकिंगचं महत्व दडलेलं आहे. वाक्य नीट लक्षपूर्वक ऐका. तो व्यक्ती गावातल्या व्यक्तींना सांगतो, मनन न केल्यास हिऱ्यात सुद्धा कोळसा असतो आणि मनन केल्यास कोळशात सुद्धा हिरा दिसतो. म्हणजेच आपण जर आयुष्यामध्ये सखोल विचार केला तर आपल्याला कोळशासारखं वाटणारं आयुष्य सुद्धा हिऱ्यासारखं चमकू शकतं आणि मनन न केल्यास हिऱ्यासारखं आयुष्य सुद्धा कोळशासारखं दिसू शकतं. बघा, सखोल विचार केल्यामुळं काय होतं, बऱ्याचदा आपण विचार करतो. जास्त विचार करणं आणि सखोल विचार करण्यात जर फरक सांगायचा झाला तर जास्त विचार केल्यामुळं प्रश्नाला फक्त फाटे फुटतात आणि सखोल विचार केल्यामुळं जरी फाटे फुटले तरी आपण उत्तराच्या तळाशी जातो. आकाशात अनेक ढग ये जा करतात, आकाशाला काही फरक पडतो का? नाही. तसंच सखोल विचार केल्यामुळं कितीही प्रश्नाला फाटे फुटले तरी आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊन पोहोचतो आणि ज्या वेळेस प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण जाऊन पोहोचतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये कितीही निगेटिव्ह गोष्टी घडल्या, कितीही त्रास देणाऱ्या व्यक्ती आल्या तरी आपल्या आयुष्याला त्याचा काडीमात्रही फरक पडत नाही. आय होप तुम्हाला द आर्ट ऑफ डीप थिंकिंगचं महत्व कळालं असेल आणि जर तुम्हाला द आर्ट ऑफ डीप थिंकिंग शिकायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.